नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यंदा राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक 10 एप्रिलपासून अर्जाचा पहिला भाग हा अधिकृत पोर्टलवरती भरता येणार आहे. तर 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी जी वेबसाईट आहे तर ती खाली तुम्हाला लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली सापडेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला अर्ज भरू शकता. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे काही वर्षांपासून इयत्ता 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. गेल्या वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता 11वीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनंच गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रवेश मिळत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. मागच्या वर्षी पहिलं सत्र संपत आलं तरी 11वी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश फेरी राबवण्यात आली. इयत्ता 10वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून सध्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी प्रवेश अर्जांचे 2 भाग उपलब्ध करून दिले जात आहेत. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते. त्यामुळे 10 एप्रिलपासून सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरनं ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग हा राज्य मंडळाच्या निकाल जाहीर केल्यानंतर उपलब्ध करून दिला जाणार आहे, असं राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी स्पष्ट केलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तुम्ही आजपासून ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यासाठीची लिंक, अधिकृत पोर्टलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.